तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कोकणवासीय सध्या विचित्र हवामानाचा या ठिकाणी अनुभव घेताना पाहायला मिळत आहेत. वैशाख वणव्यामध्ये एकीकडे अवकाळी पावसाचा देखील तडाखा या ठिकाणी कोकणात बसताना पाहायला मिळतोय. काल रत्नागिरी जिल्ह्यातील 4 तालुक्यामध्ये वादळी पाऊस झालेला होता. आज देखील हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिलेला पाहायला मिळतो आहे. सकाळी आग ओकणारा सूर्य तर दुपारनंतर या ठिकाणी आकाशातून दाटून येणारे काळे ढग आणि त्याच्यानंतर पडणारा पाऊस, अशी विचित्र स्थिती सध्या कोकणवासीय अनुभवताना पाहायला मिळत आहेत. आज देखील हवामान खात्यानं या ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. दुपारनंतर या ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. तर काल संगमेश्वर, चिपळूण, मंडणगड आणि लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस झालेला होता. किनारपट्टी भागात देखील आज देखील हवेतील आर्द्रता ही अधिक असलेली पाहायला मिळते आहे. कोकणातील सध्या हवेतील आर्द्रता ही जवळपास 70% गेलेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे घामाच्या धारांनी सध्या कोकणवासियांची अंगाची लाही होताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे. तर सकाळी या ठिकाणी काल देखील तापमानाचा पारा हा 41 अंशावरती गेलेला होता. आज देखील सकाळची परिस्थिती ही अशीच राहणार आहे. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय. सध्या ती कोकणातील परिस्थिती बघितली तर सध्या आंबा बागायतदार या परिस्थितीमुळे धास्तावलेले पाहायला मिळत आहेत. एप्रिल महिन्यामध्ये जो आंबा मार्केटमध्ये येणार आहे त्याचं मोठं नुकसान या ठिकाणी आंबा बागायतदारांना डोळ्यासमोर दिसतंय. त्यामुळे सध्या या विचित्र परिस्थितीमुळे सध्या आंबा बागायतदार देखील मोठ्या पद्धतीनं धास्तावलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.